आमच्या संस्थेतर्फे दरवर्षी एका कर्तृत्ववान स्त्रीचा सत्कार केला जातो, जिने जगाला दाखवून दिलं कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अत्यंत कमी कालावधीत यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या सौ राधिका सुभेदार. खरं तर यावेळची सत्कार मूर्ती कोण हा प्रश्न जेव्हा संस्थेच्या कमिटी समोर आला तेव्हा एकमताने राधिका सुभेदार हेच नाव फायनल झालं. कुठलंही पाठबळ नसताना केवळ आपल्या मेहनतीने मसाल्यांच्या बिझनेस मध्ये त्यांनी असामान्य यश प्रस्थापित केलं. त्यांच्या या यशस्वी आणि प्रेरणादायी वाटचालीची ही एक छोटीशी एवी. एवी प्लीज. राधिका सुभेदार या तुमच्या आमच्यासारख्याच एका छोट्याशा मध्यमवर्गीय कुटुंबात नागपूरला बॅचलर ऑफ आर्ट्स ची डिग्री घेऊन त्या लग्न करून मुंबईत आल्या. एक साधी गृहिणी एक बिझनेस आयकॉन बनू शकते असा विचार त्यांनी स्वतःही कधी केला नव्हता असं त्या सांगतात. पण त्यांच्या मेहनतीवर त्यांच्या जिद्दीवर विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या जोरावरच अगदी दारोदार दुकानात चटण्या विकण्यापासून त्यांनी सुरुवात केली आणि आज मुंबईतली एक 300 करोडची मोठी कंपनी त्यांनी विकत घेतली. तर हा होता सामान्य स्त्रीचा असामान्य प्रवास. मी आता राधिका ताईंना विनंती करते की त्यांनी या स्टेजवर यावं. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सौ राधिका सुभेदार यांचा. फोनही लागत नाहीये. कुठे गेली असेल शनाया? मी राधिका ताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत इथे व्यक्त करावं. राधिका ताई प्लीज. नमस्कार. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी वीणा जगन्नाथ मॅडम, दीक्षित मॅडम, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व निमंत्रित, तुम्हा सगळ्यांना माझा राधिका सुभेदारचा नमस्कार. आजचा हा पुरस्कार घेताना मला खूप आनंद होतोय. हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ एक मानचिन्ह, एक सर्टिफिकेट नाहीये, तर हे एक प्रोत्साहन आहे. कुठलीही गाडी चालण्यासाठी इंधनाची जशी गरज असते तशीच यश संपादन करण्यासाठी प्रोत्साहनाची गरज असते. मग ते कोणी का देईना. जेव्हा मी माझ्या बिझनेसला सुरुवात केली तेव्हा अनेकांनी मला प्रश्न विचारले की हे कसं काय शक्य आहे, हे तुला नक्की जमेल का, हा बिझनेस आहे. खूप वाईट वाटायचं, पण मी खचले नाही. मी उभी राहिले, निश्चय केला, नेटानं काम केलं. आपल्याकडे ना मेंटॅलिटीचा प्रॉब्लेम आहे. शून्यातनं जग उभं राहिलं ना, मग शून्यातनं बिझनेस का नाही उभा राहू शकत? राहू शकतो, पण हे मला जमणार नाही, हे मी करू शकणार नाही, हे एवढे प्रॉब्लेम्स येतील, असे प्रश्न जर मनात उभे राहिले तर हेच प्रश्न आपल्याला यशापासून दूर नेतात. जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर निश्चय हवा, प्रेरणा हवी आणि संकटांना सामोरं जायची तयारी हवी. मग तुम्ही कुठलीही गोष्ट साध्य करू शकता.
माझ्यावरती बऱ्याचदा टीका झाली. अनेक लोकांनी सांगितलं तू एक स्त्री आहे, महाराष्ट्रीयन स्त्री आहे, आपल्याला बिझनेस जमणार नाही. का जमणार नाही? कुठलाही बिझनेस जमू शकतो आणि मी ते करून दाखवलं. ते म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. ते अगदी खरं आहे. त्यामुळेच पोटातल्या आगीत तेल ओतल्यासारखं होतं. अनेक गोष्टींचा सामना करण्याची तयारी होते आणि यातूनच मी प्रेरित होऊन उभी राहिले आणि माझ्या बिझनेसला सुरुवात केली. मध्यंतरी मी ALF कंपनी टेक ओव्हर केली 300 करोड रुपयांना. मी असं वागून चूक केली असं अनेकांना वाटलं. मी ही रिस्क घ्यायला नको होती, याच्यामुळे माझा तोटा होईल असं अनेकांना वाटलं. पण हीच गोष्ट एखाद्या हिंदी भाषिक माणसानं केली असती तर तुम्हाला यात काहीच वाटलं नसतं. हे शक्य असंच वाटलं असतं. पण हे मी केलं, एका स्त्रीनं केलं, एका महाराष्ट्रीयन स्त्रीनं केलं, म्हणून 300 करोड तुमच्या पोटात दुखायला लागले. आपल्याकडे अजूनही स्त्री पुरुष भेदाभेद आहे, पण आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे चालली. ती पुरुषापेक्षा कुठेही कमी नाही. मनात आणलं ना तर ती जग जिंकू शकते. आता राहता राहिला प्रश्न मसाल्यांचा. मसाले विकून इतके पैसे कमवता येतात का, हा प्रश्नच मुळी चुकीचा आहे. कारण मसाल्यांच्या बिझनेसमध्ये भारत हा अग्रेसर आहे. भारतातल्या एका अग्रेसर मसाले कंपनीचा टर्नओव्हर हजारो कोटींच्या वर आहे. त्यांच्या मालकाचं स्वतःचं चार्टर्ड प्लेन आहे. साताऱ्यातला एक माणूस पिठाच्या गिरणीपासून सुरुवात करतो काय, त्याच्या मालकीचे 36 मॉल्स होतात काय, आणि त्याच माणसाचं दुबई मधल्या सगळ्यात उंच महागड्या बिल्डिंग मध्ये दुमजली ऑफिस असतं काय. ही गोष्ट अशक्य वाटणारी आहे, पण मनात आणलं तर कुठलीच गोष्ट अशक्य नसते. फक्त आपला अप्रोच पॉझिटिव्ह असणं गरजेचं असतं. जगामध्ये 2 पद्धतीची माणसं असतात. काही लोक पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह असतात. पॉझिटिव्ह लोकांना ग्लास भरलेला दिसतो, निगेटिव्ह लोकांना अर्धा ग्लास रिकामा दिसतो. मला माझा ग्लास भरलेला दिसतो, कारण माझा अप्रोच पॉझिटिव्ह आहे आणि अशीच माणसं माझ्या आसपास आहेत. म्हणून आज मी हे साध्य करू शकले. मी सर्वप्रथम नाव घेईन. नात्यानं माझे आई वडील नसलेले, पण माझ्या पाठीशी सदैव उभे राहणारे, कधी दुखलं खुपलं तर मायेची फुंकर घालणारे माझे सासू सासरे. त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज आहे. मला मुलगी मानणारे माझे नाना नानी माझ्या बरोबर आहे. रेवती सारखी मैत्रीण आहे, गुप्ते भाऊ आहेत, जे सदैव माझ्या पाठीशी माझ्या सुखदुःखात उभे असतात. जेव्हा एखादी बाई कामासाठी घरातनं बाहेर पडते तेव्हा तिच्या माघारी घर सांभाळणारं सुद्धा कोणीतरी असतं. ती बाई सुद्धा त्या घरातनं बाहेर पडलेल्या बाईच्या यशाची वाटेकरी असते. अशी आमची बकुळा मावशी आहे. माझ्या बरोबरीनं काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या, माझ्या सगळ्या मसाले कुटणाऱ्या बायका आहेत. तसंच माझी सपोर्ट सिस्टीम, माझे गाईड पानवलकर सर, आनंद शहा, जेनी, श्रेयस, समिधा आणि माझा खूप जवळचा मित्र सौमित्र. 100 फ्रेंड्स. आपल्याकडे अशी पद्धत आहे की मंचावरती जे लोक उभे असतात त्यांच्यासाठी खाली बसलेल्यांनी टाळ्या वाजवायच्या. पण आज मला मंचावरून या लोकांसाठी टाळ्या वाजवायच्या.
या सगळ्यांशिवाय माझा प्रवास अपूर्ण आहे. आज मी या लोकांचा उल्लेख केला नसता ना तर माझा प्रवास अपूर्ण राहिला असता. या सगळ्यांच्या साथीनं अजून मला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. स्त्रियांसाठी अनेक पर्याय निवडायचे आहेत. स्त्रीला सक्षम बनवायचंय मला. आणि शेवटी एक गोष्ट मात्र सांगायची आहे, स्वप्न बघायला घाबरू नका. स्वप्न बघा, कारण जो स्वप्न पाहतो त्याचीच स्वप्न पुरी होतात. धन्यवाद. धन्यवाद राधिकाताई, तुम्ही आपलं मनोगत इथे सगळ्यांसमोर व्यक्त केलं. आता मी विनंती करीन वीणाताईंना आणि दीक्षित मॅडमना की त्यांनी राधिकाताईंना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा. एक्सक्यूज मी. एकच मिनिट हा प्लीज. सॉरी मी एक जरा प्लीज. सॉरी मी असा अचानक इथे मध्येच येऊन जरा बोलायला लागलो, पण माझं बोलणं फार महत्वाचं आहे. मी आत्ता नाही बोललो तर कदाचित हे सगळं तुमच्या समोर बोलायची संधी मला कधीच नाही मिळणार. सॉरी मी त्याआधी माझी ओळख करून देतो तुम्हाला. मी गुरुनाथ सुभेदार, म्हणजेच आजच्या आपल्या सत्कार मूर्ती सौ राधिका सुभेदार हिचा नवरा. हे सांगताना किती छान वाटतंय ना. म्हणजे मला खूप अभिमान वाटतोय अशी माझी ओळख करून देताना. राधिका, आय एम सो प्राऊड ऑफ यू. तू खूप कष्ट करून आज या पदापर्यंत आलीयस आणि आय रिअली अप्रिशिएट युअर वर्क. मी सुद्धा खरं तर याच बिझनेसमध्ये आहे, आता होतो असं म्हणावं लागेल. मी सुद्धा फार मेहनत करून कष्ट करून एका मोठ्या कंपनीच्या फार मोठ्या हुद्द्यावर जाऊन बसलो. यश प्रसिद्धी सगळं होतं माझ्या पायाशी. पण म्हणतात ना, कधी कधी माणसाच्या हातून काही चुका होतात आणि त्या चुका त्याला खूप महागात पडतात. माझ्या हातूनही एक फार मोठी चूक घडली. राधिका माझी पत्नी ही सतत माझ्या बरोबर होतीच, पण आज या निमित्तानं मला काही गोष्टी तुमच्या समोर सांगायच्या आहेत, काही गोष्टी कबूल करायच्या. राधिका, मी तुला खूप अंडर एस्टिमेट केलं. क्या चल रहा है ये सब? काय करतोय? नाटकी पण आहे सगळं. थांब, याची उतरवतो बघ. मी तिला खूप अंडर एस्टिमेट करायचो, सतत खूप कमी लेखायचो. ती गुड फॉर नथिंग आहे. घरकाम, मुलं सांभाळणं, स्वयंपाक करणं हेच फक्त ती चांगलं करू शकते असं सतत तिला हिणवून बोलायचो, तिचा अपमान करायचो. बॅक कॅमेरा ओपन कर जरा बघ. पण राधिका, आज मला तुझ्याकडे बघताना खूप भरून येत आहे. या सगळ्यांवर मात करत तू आज या मंचावर पोहोचतेस आणि हा एवढा मोठा पुरस्कार स्वीकारतेस. तिच्या मार्गामध्ये खूप अडचणी आल्या. अनेक अडचणींवर मात करत ती आज इथे पोहोचली आणि मला आता असं सांगताना लाजही वाटते की त्यापैकी काही अडचणी या माझ्यामुळेच किंबहुना
मीच अडथळा म्हणून तिच्या यशाच्या मार्गामध्ये येत होतो. माझ्यामुळे तिला अनेकदा अपमान सहन करावा लागला. तिने खूप सहन केलंय आणि एवढं सगळं होऊनही या सगळ्या अडचणींवर मात करत मिसेस राधिका सुभेदार आज एवढ्या मोठ्या पुरस्काराच्या मानकरी ठरले. राधिका, आज तुला हा पुरस्कार मिळतो हे बघून आम्ही सगळेच सुभेदार कुटुंबीय खूपच आनंदी आहोत. आम्हाला सगळ्यांनाच या आनंदात सामील करून घ्यावं असं स्वतःला वाटतंय. म्हणून मी आयोजकांना आणि दोन्ही मॅडमना अशी विनंती करतो की हा एवढा मोठा पुरस्कार माझ्या बायकोला राधिका सुभेदारला मिळतोय, तो तिला देण्याचा बहुमान तुम्ही जर मला दिलात तर मलाही खूप आनंद होईल. राधिका, तू किती मोठी झालीस तरी पुरस्कार माझ्याच हातून घ्यावा लागेल तुला. थांबता का जरा? एक मिनिट. आपल्या जोडीदाराकडून पुरस्कार स्वीकारायला कुठल्याही स्त्रीला आवडलं असतं. पण हा पुरस्कार म्हणजे स्त्रीचा सन्मान आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणाऱ्या माझ्या सासूबाईंनी हा पुरस्कार मला द्यावा असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की यात तुम्हालाही काही प्रॉब्लेम नसेल ना? हो हो, नाही मला काय प्रॉब्लेम असणार आहे. आई ये ना. आई, माझा खरेपणा आणि तुमचा खोटेपणा, बघूया कोण जिंकत. मी माझ्या शिलेदारांना इथे मंचावरती आमंत्रित करते. मला त्यांच्यासोबत एक ग्रुप फोटो हवाय. गुजुबाई, चल गुजुबाई. अरे चल जेनी जेनी जा. अरे तुम्ही पहिले सगळे टीम यार. चला चला चला. अरे नाही नाही रे. अरे चांगला मुलगा चांगला मुलगा. चल चल रे बाबा. चला चला चला. ये आपण खाली. अरे मी सगळ्यांना बसवतो बरोबर. हा तो बरोबर आहे मागे. हा हा इकडे इकडे बस इकडे बस इकडे बस. अरे अरे बसा 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 खाली. उंच लोक खाली बसा. हा व्हेरी गुड.